पहिल्या ब्लॉकमध्ये टाकलं होतं आम्ही मंदिरात गेलो होतो. त्यानंतर दुसऱ्या मंदिरात जायसाठी चाललो तर पावसाचं वातावरण वाटलं म्हणून डबल घरी गेलो, त्यासाठी छत्री आणण्यासाठी गेलो. तर पुढे बघू शकतो आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलेलं कसं वाटतंय कसं नाही ब्लॉक. चला छत्रीसाठी चाललो अजून घरी वापस, है ना? जाऊया ना घरीच, आता घरीच जातो. जाऊया आता छत्री घेऊन ती येऊया, डबल वापस म्हटलं ते मंदिराकडे जाऊया. चला बुर्र, छत्री घेतलेली आहे, छत्री घेतली. चला मी आता छत्री घेऊन तर झालेली आहे. आता कसं पाऊस तर येतो, पाऊस असल्यामुळे कसं पाऊस थांबतो येतो जातो म्हणून छत्री घ्यायला गेलो आहे मंदिरात. आलो आहे मंदिरात. कसं आहे मंदिरात? चला मंदिरात आलो. मंदिरात गर्दी नाही आहे, बरं झालं गर्दी. कसं आहे आज मंदिरात तर गर्दीच नाही आहे, बरं झालं. घाला घाला, हां घाला घाला, बघू माझं पण छान मस्त आहे. हां हो या चालेल. विठ्ठल रखुमाईचं मंदिर, गणपती बाप्पा, राधाकृष्ण, पटेकर महादेव. सार वगैरे कसं आहे मंदिरात आलो आहे, विकायला बसले ते आणि काय मंदिरात आलेलं आहे. मंदिरात आलं तर चाललो घरी जातो आता. चला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. बाय. भेटू. चाललेलं आहे आता आपलं घरी तर आलेली आहे. आता घरी आल्यानंतर आता फराळ ते बनवायचं चालू आहे. शाबू हे आपलं काय बोलतात त्याला, भगर तर बनवलेली आहे. भगर बनवली. भगर कशी आहे? भगर बनवली. आता बटाट्याची भाजी करून घेतली. बटाट्याची भाजी करते आता. उपवासाला कसं भगर बटाट्याची भाजी चांगली वाटते ना. शाबू खिचडी तर केलीच होती सकाळी. भगर बनवते. भगर मस्त असं भगर वगैरे खायचं. उपवासाला उद्या उपवास एखादं सोडत असतात उद्या. म्हणजे भगर बनवते आता. कशा वाटतात कशी माहिती सांगा तुम्ही कमेंटमध्ये. कसे मिरचीचा ठेचा भगर बनवायचं चालू आहे. आता भगर तर बनवलेली आहे. बटाट्याची भाजी चालू आहे. बनवण्याची मस्त एकदम चिकन भाजी बनवायची. नंबर लागते. चिमटभर मीठ. चिमटभर मीठ टाकते. आता चिमटभर आपलं थोडंसं मीठ टाकते. कसं आहे झणझणी हिरव्या मिरचीचा ठेचा. हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. थोडंसं भाजलं का नाही मस्त अशी कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. बटाट्याची भाजी आहे आता आमची आपली बटाट्याची उपवासाची.
तसं तर मी सकाळीच पहाटे वगैरे उठून देवपूजा वगैरे केलेली आहे. देवपूजा केली होती, तर तुम्ही सांगू शकताय कशी पूजा वगैरे झाली माझी. बघा असं मस्त अशी पूजा झालेली होती. सकाळी पहाटे वगैरे उठून झालं होतं आपलं, देवपूजा वगैरे झालीच होती तशी. पण लवकर शूट करायला कसं जमलं नाही ना मला. हे बघा असं वाटतंय. देवपूजा वगैरे झाली होते, मस्त असं पूजा केली होती मी. आपलं धर्ममत आहेतच आपल्या पाठीशी तसं. देवपूजा वगैरे झाले कसं फ्रेश वगैरे वाटतं ना, त्यामुळे देवपूजा झाल्यावर मस्त वाटतं जरा. असं वाटते बटाट्याची आमटी. बटाट्याची आमटी कशी वाटते. जास्त करून माझे कुकिंगच आहेत आपले व्हिडिओ, आमचे व्हिडिओ आहेत जास्त करून. कशा आहे बटाट्याची भाजी. थोडंसं पाणी टाकूया. बटाटा कसं शिजलं पाहिजे ना. घरी वगैरे मंदिरातनं वगैरे आल्यानंतर मंदिरात गेलो होतो ना आम्ही. मंदिरातनं ते काढलेला आहे व्हिडिओ वगैरे, तुम्ही बघू शकताय. नंतर ब्लॉग टाकणारच आहे मी ब्लॉग. कशी वाटते बटाट्याची भाजी. त्यामध्ये थोडंसं कूट टाकायचं आपला. हे घेतलंय कूट, थोडंसं आपलं टाकायचं. बटाट्याची कसं कट वगैरे आलेलं आहे, कसं भारी वाटतंय. त्यानंतर बटाट्याची भाजी शिजली ना, मग खाऊन घ्यायची. नंतर तुम्ही पण असं बनवता का कमेंटमध्ये सांगू शकताय. चाललेलं आहे बटाट्याची आमटी झालेली आहे, भगर तर झालेलीच आहे. त्यानंतर खाऊन घ्यायचं. नंतर पण माझे देवपूजा आपल्या देवपूजा कशी वाटली कशी नाही ती तुम्ही सांगू शकता. चाललेला आहे, घेते मी आता खायला. भाजी बघा कसली भारी झाली ना बटाट्याची, आणि भगर आहे कसली मस्त झाली. दिसती तर एवढी भारी ना, तर भारीच लागत असलं होय. खायला लागली असती. हा ना, भारी झाली. खा भूक लागली त्यांना पण, तर मी पण खाते. किती वेळ झालाय, खूप आधीच. भारी दिसते. चला बाय. माझा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.